राज तयार आहे, अपकमिंग यंग टॅलेंट. समोर विजेंद्र वेगात टाकला बॉल, सलम मागे, क्षेत्ररक्षक तिकडे चेंडूवरती पोहोचतील तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल धोका आहे. मात्र 2 धावा पूर्ण झाल्यात आणि वाईट बॉल देखील आहे. 1+2 सुरुवात चांगली झाली आहे. 2 ओव्हरची मॅच, या एक्स्ट्रा रन्स तुम्हाला रोकाव्या लागतील कारण अतिशय महत्वाचा सामना. मागची मॅच चांगली गोलंदाजी केली, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता राजला. हाफ ट्रॅकर बॅटची लिडिंग एज, फाईन लेग फिल्डर नाही आहे आणि फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल चला सीमारेषा पार, मिळतील धावा 4. चौकारानं स्कोर पुढे फ्लॅग होतोय. टीमची टोटल आहे धावफलकावरती 7 धावा, 7 ऑन बोर्ड. 7 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत लागलेत. चांगल्या रन्स आलेत धावफलकावर. एका बॉल मध्ये आपण पाहता या ठिकाणी 7 धावा वेलेला मिळालेत. 2 षटकांची मॅच आहे. एकदा का 20-25 धावा झाल्या स्कोर मोठा होईल. इथे टप्पा अप्रतिम पडल्यानंतर वेगात निघाला आणि बीट केलं तिकडे फलंदाजाला. विजेंद्र पाटीलला बीट करून बॉल चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. मोठं नाव अभिवंडी विभागातील रबर बॉल क्रिकेट फॉर्मॅट. वेले अतिशय चांगलं क्रिकेट सातत्यपूर्ण खेळत आली आहे. नेहमी या मैदानावरती हा संघ आवर्जून येतो. इथे फुल्लर लेंथ आणि लाईन मिस केली आहे. मागचे 2 लगातारचे डॉट आणि कमबॅक करताना आपण पाहता या ठिकाणी टीम नागावला. बॉल तयार, अजून एक चांगला बॉल, हा देखील चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. लगातारचा 3रा निर्धाव. क्या बॉलिंग करतो मैदानावरती गोलंदाज राज. मागच्या 4 बॉल मध्ये 7 धावा झालेत. अंतिम 2 बॉलचा काही शिल्लक आहे. अजून एक चांगला बॉल आणि बॅटची कडा, फलंदाज बाद. विजेंद्र पाटील ची जातीय विकेट. मोठा धक्का दिलाय गोलंदाज राजनं. टीम गावदेवी वहलेला, बिग विकेट डाऊन. न्यू बाटा मैदानावरती येतोय अनिकेत मुकादम. अंतिम बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. 5 बॉल मध्ये 7 धावा, लगातारचे 4 बॉल पूर्णपणे बांधून ठेवलं विजेंद्र पाटीलला आणि तो दबाव आल्यानंतर विकेट देखील काढली. फलंदाज बाद. अजून एक लेफ्टी बॅटर मैदानावरती येतोय, राईटी आहे अनिकेत. अंतिम बॉल. आज निलू नाहीये, त्याची कमतरता नक्की जाणवतीये टीम गावदेवी वेहलेला. दुसऱ्या बाजूला लवलेश अजून स्ट्राईक एंड त्याला मिळाली नाहीये. पहिल्या षटकातील अंतिम बॉल. आज केतन मुकादम सारखा मोठा खेळाडू नाही, आज केतनला भरपूर महत्वाचं काम आहे, त्यामुळे तो माथेरानला गेला. बॉल हवा होता, मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि कॅच झाली आहे ड्रॉप. झेल सुटलाय. सिंगल कंप्लीट, डबल कंप्लीट, थर्डचा कॉल आणि 3 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात आणि षटक संपलंय मैदानावरती पहिलं. आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावफलकावरती धावा 3 लागल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावर आल्यात. एका बॉलमध्ये 7 रन होतोय. त्यानंतर आपण पाहताय 5 बॉलमध्ये फक्त 3 धावा आल्यात आणि अप्रतिम कमबॅक त्या ठिकाणी आपण पाहिलं. दोन षटकांची मॅच आहे. कबीर पाटील यांचं देखील आगमन झालं आणि नागाव संघ म्हटलं की नेहमीच पाठीराख्यांची कमतरता कुठलीही नसते. त्या टीमला फार मोठ्या संख्येनं पाठीराखा वर्ग असतो, कारण नागाव गाव म्हटलं जिथे गावाचं नाव लागतं, एकता, अखंडता, सन्मान या सगळ्यासाठी ही सगळी यंग जनरेशन तयार असते. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय सिद्धू भोईर. सिद्धू भोईर बॉलिंग ट्रॅक वरती.
बॉल तयार आहे, बॉलिंग ट्रॅकवर समोर अनिकेत. रनची गरज आहे, कमीत कमी 10 ते 12. पहिलाच बॉल फाईन लेगला टर्न केला, नटराज स्टाईल वळवलाय, सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल, दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जाल. टीमची टोटल 12. वेहलेकडे देखील बॉलिंग युनिट खतरनाक आहे, कारण विजेंद्र पाटील, अनिकेत मुकादम, बॉबी हे सगळं व्यावसायिक क्रिकेट देखील गोलंदाजी करतात. ओपन हाफमध्ये देखील बॉलिंग करताना या बॉलर्सला आपण पाहतो. आज कोणत्या 2 बॉलरला युटिलाइज केलं जाईल त्याकडे देखील लक्ष असेल वेले टीमच्या कॅप्टनचं. सतत कॅप्टन अनिकेत स्ट्रायकर एंडला. अजून एक डॉट बॉल, मग एक्स्ट्राच्या स्वरूपानं रन इथे नक्की मिळेल आणि या एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जात आहे. टीमची टोटल या ठिकाणी 13. लवलेशला एकही बॉल आतापर्यंत मिळाला नव्हता. फायनली आता प्रथमदा स्ट्राईक एंडला तो आला. मागचे जवळजवळ आपण पाहिलं 8 बॉल नॉन स्ट्रायकर एंडला तो उभा होता. बॉल तयार, टप्पा पडला, रिटर्न क्रीजच्या बाहेर आहे आणि आपण पाहता या ठिकाणी बाईटच्या स्वरूपात एक धाव अजून जोडली जाईल. यष्टीरक्षकाकडनं होतात काहीशा चुका, त्यामुळे रन्स मिळतात या ठिकाणी. धावफलक 1 ने पुढे जाईल 14 या आकड्यावरती. विजेंद्रचा बाद होणं परवडलेलं नाही या टीमला. एक चौकार त्याच्या बॅटमधनाला, मात्र त्यानं जे 3 डॉट खेळले 2 ओव्हरच्या मॅच मध्ये ते मात्र दबाव वाढवणारे होते. बॉल तयार, अजून एक शॉट ऑफ लेन आणि हा देखील चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होईल त्या ठिकाणी समाप्ती. चांगली गोलंदाजी करताना आतापर्यंत आपण पाहिलंय टीम नागावच्या गोलंदाजांना आणि धावफलकावर सध्या 14 वरती थांबलंय आणि अजूनही पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 10 आले होते. या षटकात आलेत मागच्या 3 बॉलमध्ये 4 बॉलमध्ये 4. इथे फ्रंट फुटला आहेत, पुढे सरसावत फटका खेळले जरूर. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि राजकडनं सुटली आहे कॅच. तोपर्यंत रन्स मिळतील या ठिकाणी 2 धावेनं धावफलक पुढे जाईल 16 या आकड्यावरती. पहिल्या डावातील अंतिम बॉल आता या ठिकाणी बाकी आहे आणि पाहूयात शेवटच्या बॉलवरती किती धावा या ठिकाणी येताना दिसतील. अंतिम बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. बॉल तयार आहे, सिद्धू बॉलिंग ट्रॅकवर आणि हा देखील चांगला बॉल आहे. रन्स घेण्याचा मानस जरूर. फलंदाज त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद. 16 धावा झालेत आणि 17 धावेचं लक्ष या मॅच मध्ये उभारलंय गावदेवी वेहलेनं टीम नागाव समोर. पहिल्या षटकात 10, दुसऱ्या षटकात फक्त सिद्धूनं खर्च केले 6. सलामीची जोडी मैदानावरती आली आहे.
दोन्ही डावखुऱ्याचे फलंदाज ॲज अ ओपनर आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही लेफ्टी बॅटर्स आलेत बॅटिंग ट्रॅकवरती. यस, दोन्ही लेफ्टी बॅटर आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका, फिल्डिंग सेटअप करायचा. सलामीची जोडी मैदानावरती पोहोचली आहे. रोहित त्याच्या सोबतीनं सिद्धू. सोनारपाडासाठी आज प्रथमनं खतरनाक काम केलं. 18-23 मॅच 3 रन देऊन सामना जिंकून दिला. बायची चिठ्ठी ती पण त्याला मिळाली. चला थोडं फास्ट खेळा. बारा बॉल आणि जिंकण्यासाठी धावा मैदानावरती करायच्या 17. गोलंदाजी तर भरपूर चांगली झाली. आता फलंदाजीमध्ये नागाव की पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये पुनरागमन. विजेंद्र पाटीलचा पहिला बॉल टप्पा पडला, सरळ चाललाय. गोलंदाजाच्या वेगाचा या ठिकाणी बोलबाला आणि पहिलाच बॉल या ठिकाणी येतो निर्धाव. म्हणून तर म्हणालो की दोन्ही बॉलर्स प्रोफेशनल क्रिकेट खेळणार आहेत. 12 बॉल 17 रन तशा फारशा मोठ्या नाही आहेत. रबर बॉलचं क्रिकेट आहे, मग क्षमता वलेगाव टीमकडे देखील कितना फाईट करतील. अजून एक वेगवान तेच तर रार. एक डॉट दबाव वाढवत जाईल. बॅक टू बॅक 2 डॉट आलेत. 17 रनचं लक्ष फारसं मोठं नाही आहे. आता 2 निर्धाव आलात. राज आणि सिद्धूनं गोलंदाजी भरपूर चांगली केली आहे. त्या मेहनतीचा फायदा या ठिकाणी उचलायचा आहे. टीम नागावला मग समोर रफ्तार का राजा विजेंद्र पाटील. बॅटची कडा टॉप एज बॉल चालला मागे, कॅच अ कॉल, झेल सुटलाय आणि बॉल चालला डीप मध्ये. थर्ड मॅन आउट होईल तिकडे फास्ट 2 कंप्लीट झाल्यात. क्षेत्ररक्षक येऊन चेंडूला उचलेल तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी होत आहेत पूर्ण. धावफलक 2 ने पुढे जाल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहता सुरू झाली आहे. बॉल तयार. विजेंद्र बॉलिंग ट्रॅक वर. षटकातील पुढचा बॉल. अजून एक वेगवान तेज तर्रार. शेवटच्या ओव्हर मध्ये जर रन 10 पेक्षा जास्त वरती राहिल्या तर अनिकेत मुकादम आणि त्याच्या सोबतीनं बॉबी हे दोन्ही असे गोलंदाज आहेत की ते रन्स डिफेंड करणं जाणतात. तर मग एखादा मोठा फटका येणाऱ्या 2 बॉल मध्ये निर्णायक असेल. कारण ही विकेट सध्या वेगळा रंग दाखवतीये. भन्नाट वेगानं बॉल इकडे विकेटवरती सुसाट सुटतोय. इथे फटका चांगला आहे. आता रन्स मिळतील. बॉल चला डीप मध्ये लॉंग ऑनला आणि चौकार येतोय आणि या चौकारानं पुन्हा एकदा मॅच मध्ये पुनरागमन आपल्याला पाहायला मिळत आहे. ते म्हणजेच टीम नागावचं मागच्या 4 बॉल मध्ये 6 रन्स आतापर्यंत आलेत. रोहित बॅटिंग करतोय आणि 5 बॉलचा सामना करत त्यांना 3 डॉट खेळलेत आणि आपण पाहताय आतापर्यंत 6 रनचं योगदान त्याने या मॅच मध्ये दिलंय. अंतिम बॉल या ठिकाणी शिल्लक आहे पहिल्या षटकातील आणि बॉल तयार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती विजेंद्र. अतिशय महत्वाचा बॉल. विजेंद्र तयार आहे बॉलिंग ट्रॅक वरती. इथे बॅटचा टॉप एज आणि बॉल कुठे आलाय. जवळजवळ सीमा रेषेच्या जवळ आणि अगदी 4 मिळतील. मिस टायमिंग होता. अगदी बॅटच्या स्टिकरला लागला. खेळायचं होतं ऑन साइडला. वेग इतका खतरनाक होता की त्या वेगानं सध्या घात केलाय आणि बॉल सीमारेषा बाहेर गेला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्याले 10 आणि अजूनही 6 बॉल येणारे बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी धावा या ठिकाणी डिफेंड करायच्यात त्या म्हणजे 7. हा चौकार भरपूर काही सांगून जाईल. खूप काही सांगून जाईल हा चौकार
आणि या ठिकाणी शुभागमन झालंय पुन्हा एकदा छोट्या दादाचं, अर्थातच रितेश म्हात्रे, महाराष्ट्रातील एक नामवंत चायनीज शॉपचे मालक. रोजचा धंदा जवळजवळ 40,000च्या वर आहे. मग आज धंदा लॉस जाईल, कारण जर सोनारपाडानं आज फायनलमध्ये इंटर झाली तर दुपारी तर खर्च ऑलरेडी झाला आहे आणि संध्याकाळी सगळ्या पूर्ण टीमला छोट्या चायनीजचा स्पेशल चिकन मलेशियन दिला जाईल. एकदा आवर्जून व्हिजिट करा आपल्या भावाच्या शॉपला. बाकी सगळे चायनीज शॉप विसरून जाल. लक्षात एकच राहील, ईस्ट और वेस्ट, छोट्या चायनीजची टेस्ट ऑलवेज बेस्ट. 6 बॉल 7ची गरज. पहिला वाईड आलाय, पहिला वाईड आलाय. बॉल तयार आहे, बॉलिंग ट्रॅकवर अनिकेत. इथनं देखील अनिकेत फाईट करू शकतो, इतकी क्षमता आहे. मात्र समोर सिद्धू भोईर आक्रमक फलंदाज आहे, त्यांना टेम्परामेंट गरजेची आहे. बॉल चांगला आहे, मागे चाललाय. या रन्स आहेत ना, त्याच मात्र मैदानावरती सध्या नागावला दिलासा देऊन जात आहेत. रन्स कशा येऊ, रन्स येणं सध्या गरजेचं आहे. या एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळते 12. 5 बॉल 5 धावेची गरज आहे. स्ट्रगल करताना दिसलाय आतापर्यंत रोहित पाटील. 2 चौकार जरूर आहेत, मग ते कशा प्रकारे आलेत तर अगदी मिस्की शॉट्स आणि त्याच्या माध्यमातून ते चौकार येताना आपल्याला पाहायला मिळालेत. 5 बॉल 5ची गरज. मजाल मॅचला एखादा डॉट बॉल, एखादा मोठा फटका, दोन्ही टीम्स इकडे त्याच्या शोधात आहेत. मोठा फटका सामन्याची हवा बाहेर काढेल टीम नागाव. चांगला बॉल, टप्पा चांगला आहे आणि फलंदाज इकडे होतील बाद. रोहितची जाती आहे विकेट आणि हा धक्का लागला फार मोठा या ठिकाणी टीम नागावला. आणि समीकरण मैदानावरती उरलंय 4 बॉल आणि 5 धावा. मॅच परत आली. या मॅच मध्ये टीम व्हायला अजूनही ऍडव्हान्टेज यांना 75% नागावच्या बाजूने. 4 बॉल 5ची गरज आहे. चार बॉल 5ची गरज. 4 बॉल 5. अनिकेत तयार आहे, समोर सोन्या. फटका चांगला आहे, लाजवाब. एक कंप्लीट आहे, सेकंडचा कॉल जरूर केला असेल आणि या ठिकाणी मिळतील देखील धावा. त्या म्हणजे 2 आणि 2 धावाच्या मदतीनं समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 14. बॉल शिल्लक आहे 3, रन बाकी आहेत 3. 3 चेंडू 3. तीन बॉल 3. इथं फटका समोर उंच गेलाय आणि